विश्वनाथ येथे पाटील सूर्यवंशी परिवारातर्फे कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरी. धुळे तालुक्यातील विश्वनाथ येथील पाटील सूर्यवंशी परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून त्या निमित्ताने दिनांक 25 ते 27 3 दिवस भक्तिमय वातावरणात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ज्यात प्रामुख्याने दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता भगत गवारणी आगमन, रास पूजन, गहू दळणे, पीठ गाळणे, माल रांधणे, कानबाई मातेला हळद लावणे, रात्री 10 वाजता भगत बैठक कार्यक्रम पार पडला. तर सलग दुसऱ्या दिवशी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी रविवारी सकाळी पाणी आणणे, भूमिपूजा, कुदळी टाकणे, मांडव आणणे, ध्वज मिरवणूक, कुंभार, सुतार, मांग, रत्न आणणे, कस्तुरी आणणे, नारळ परळणे, सायंकाळी 4 वाजता भव्य कानबाई माता मिरवणूक, तदनंतर 7 वाजता कानबाई मातेचा विवाह व महाप्रसाद वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तर सलग तिसऱ्या दिवशी दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सोमवारी सकाळी 8 वाजता श्री कानबाई मातेचं विसर्जन होणार असून अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असून सदर कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा श्री महंत हरिहरा नंदगिरी पार्वती जोगी उर्फ दादू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कानबाई माता उत्सव या ठिकाणी पार पडला. सदरचा कार्यक्रम हा कैलासवासी रामदास पाटील, कैलासवासी वजंताबाई पाटील यांच्या पुण्य स्मरणार्थ भिकन पाटील, सौ निर्मल भिकन पाटील, विशाल पाटील, सौ अनिता पाटील, राजू पाटील, सौ प्रांजिल राजू पाटील, गबा वंदनाबाई सुखलाल पाटील, संपूर्ण पाटील सूर्यवंशी परिवार यांच्या वतीने सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विश्वनाथ ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. भगवती शिवचिंतन सावधान प्रारंभी विद्यादया सागरा हरुनि बुद्धिमति दे आराध्यमो रेश्वरा चिंता दुःख बघे देशांतरा पाठवा
चित्रहार धार या शूद्रव श्रावृत या ब्रह्मा शिवशंकरः प्रभृतिः देवे सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निशेषजा वधूर्यो शुभलग्न सावधान भगवती कानुश्री सह कनेरराजा सावचिंतन सावधान स्वती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो पूर्णं विनायकमहं चिन्तामणि आशीर्वाद आप्त मंडळी नांदा आशीर्वाद नववधूवरी मंगलम कुलस्वामिनी कानुश्री सह कनेर राजा सावचिंतन सावधान लग्न सुदिनंतरे ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मी पदे मनसा स्मरामि कुलस्वामिनी माता की बोली एकवीरा माता की जय। हॅलो हॅलो वो पयली आरती कशाची करव माय पयली आरती कशाची करव माय वाजवला कशाची करू माय पयली आरती कशाची करू माय काठीवर कापूर लख लख ज्योतिव माय काठीवर गुलाल लख लख ज्योतिव माय काठीवर कापूर लग लग ज्योती हो माय काठीवर गुलाल लग लग ज्योती हो माय लख लख ज्योती
जय बोल श्री संत शृंगी माता की बोला जय बोला खंडेराव महाराज की जय येडकोट येडकोट जय मल्हार सदा आनंदाचा येडकोट जय श्री महाकाल जय माताजी कानबाई मातेचा उत्सव ज्या 25 तारखेपासून आम्ही सकाळी आलो विश्वनाथ गावाला. कानबाई माताचं संध्याकाळी 5 वाजेला आगमन झालं. हळद वगैरे रास पूजने गहू घडणे पीठ गाणणे व माताचं माल घालणे व भगत बैठक वगैरे सर्व केलं. जे सूर्यवंशी परिवार कानबाई माता काही दिनपासून त्यांच्या परिवारामध्ये कानबाईची काय स्थापना आहे काही त्यांना मालूमात होती नाही, पण या दादांच्या कृपेने गणपती काही त्यांनी बसवला. त्या ठिकाणी माताजीने त्यांच्या घरामध्ये अवतार घेतला. त्यापासून ते आपल्या मंदिरात आले. त्यांनी कानबाईचे मार्गदर्शन लावलं. आपण त्याप्रमाणे 3 दिवसाचा लग्नाचा सोहळा आपण केला. त्या 25 तारखेला रास पूजन वगैरे भगत गवर्णी आगमन वगैरे देवीची हळद वगैरे रात्री आमचा भक्तांचा कार्यक्रम वगैरे होता. लगेच सकाळी 26 तारखेला त्यानंतर लगेच मातांचं आगमन वगैरे झालं. पाणी धस रत्न कुंभार सुतार वगैरे येऊन महाप्रसाद भव्य दिव्य पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सर्वांना अन्नदान वगैरे त्याने कानबाई माता चरणी हीच प्रथाना आहे. ज्या माझ्या दादांनी एवढं कार्यक्रम केलं काकांनी एवढं कानबाईचं आगमन केलं त्यांचं सूर्यवंशी परिवार गावावर जे बी काही दुःख संकट असेल तर कानबाई माता दूर करून आयुष्यभर त्यांना माताजीची साथ देऊ आणि आमच्यासारख्या लोकांचा बी त्यांना आशीर्वाद करू. जय कानबाई माता. बोलून कानबाईच्या माताचा उत्सव साजरा केला. दादांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन दिलं आम्हाला, ज्या प्रकारे माय आमच्या घरी गणपती बसवला त्या खोईमध्ये आली माय. नंतर दादांकडे घेऊन गेला. मी दादांनी जे सांगितलं की कानबाई कशी तुमच्या घरी आली रिद्धी म्हणून माय आली आमच्या घरी. साधी बोलीप्रमाणे आम्ही जी सेवा केली वाकडी मायचा जो उत्सव साजरा केला लग्नाचा जो एकदम अति आनंदाने झाला आणि एकदम प्रेमळ भावाने दादांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं मायचे जे सर्व काही केलं आमचं त्याच्याबद्दल आम्ही दादांचे मी आभारी. समस्त आमचे गावकरी आणि सूर्यवंशी परिवार आणि भाऊवंकी यांनी मी लई साथ दिला त्यांचे मी मनापासून आम्ही आभारी. बोला कानबाई माता की जय. दादा बोला. आमच्या घरी गणपती बसवला होता त्याचं सत्यनारायण कथा केली होती सुरतला. मुलगीच्या पुढचा वरमध्ये नारळ बामध्ये दिलेलं होतं. गावामध्ये नारळाची मुली त्याच्या सुट्ट्या वगैरे काढल्या आम्हाला डोळ्यासारखं निघालं. डोळे नाक सगळं कष्ट होऊन असं वाटायला लागलं. आम्ही काही मान्यता घेतलेली होती. आम्हाला जर साक्षात दाखवली देवी तरी आम्ही घरामध्ये प्रवास करू त्याचे पुढे कार्यक्रम करणार होतो. आम्हाला 2 वेळा दाखवलं मुलीलाही दाखवलं 3 वेळा उघडा मंदिरजवळ रात्री माहिती साडी कुठली 3 साडी बांधण्यासाठी कष्ट 3 वेळा मी मला पण बाथरूममध्ये एकदा बाबू धक्का मारला नको. मला असं वाटलं की मला कोणतरी असेल तर मला थोडी झलक लागलेली नाही मी साडीची पाहिजे. आजपर्यंत मला काही दिसत नाही पण मला 2 दिवस दिसलो तोही मी थोडंसं मला वाटायला लागलं काहीतरी माहिती आहे. त्यावेळेस मग असा कार्यक्रम पुढे चालू केला पाहून. आम्ही जे नंतर दादांकडे घेऊन गेले कानबाई माता सर्व सांगितलं की असं असं झालेलं आहे. तारीख दादांनी दिली तारीख पकडली तारीख केली. आज जो कार्यक्रम झाला आमच्या गावकऱ्यांचा आणि सर्व महिला मंडळांच्या मागे गावकरी भाऊकी यांनी जे रात्री पूर्ण रात्र जागून पुरणपोळ्या केल्या सर्वांनी मदत केली. कोणी काय केलं कोणी काय केलं कोणी दान दिले. 120 किलोचा भंडारा ठेवला. माझ्या कृपेने पुरणपोळी रशी भात सर्व केले. सर्व भाऊकरी आणि सर्व गावकरी सर्व मित्र परिवार आणि सर्व समस्त समाजाचा मी हार्दिक सर्वांचा धन्यवाद करतो. बोल कानबाई माता की जय.